सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार, सोलापुरात पुन्हा एक आध्यात्मिक महापर्व सुरू होणार आहे। 8, 9, 10 या 3 तारखेला सोलापुरात चांगंटी कोटेश्वर महाराज जे आंध्र आणि तेलंगणामधले प्रमुख प्रवचनकार आहेत आणि तिरुमला तिरुपती देवस्थानचे आध्यात्मिक सल्लागार म्हणून ज्यांचं नाव नावाजलेले आहे। एवढ्या मोठ्या देवस्थानाला जे आध्यात्मिक सल्लागार म्हणून लाभलेले आहेत त्या महापवित्र पावन व्यक्तींचं सोलापुरात उद्या प्रवचन होणार आहे आणि त्या प्रवचनाच्या नियोजनासाठी संतोषी माता गोशाळाचे सर्व समिती सदस्य जे अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात या नेमकं प्रवचनाचं मूळ कारण काय आहे आणि यामागचं त्यांचं श्रेय आणि कष्ट किती आहे। तर आपण राजेंद्र गाजूल सरांना विचारूत यामागचं त्यांचा उद्देश काय आहे आणि यासाठी त्यांना किती श्रम घ्यावे लागलेत। सर नमस्कार। नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र गाजूल, ब्रह्मश्री डॉक्टर चागंटी कोटेश्वर महाराज यांना सोलापूर आणण्यासाठी मी गेल्या अनेक वर्ष मी प्रयत्न केला होतो। 4 वर्ष मी तिरुपती देवस्थानचे आध्यात्मिक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी एस रघुनाथराव म्हणून होते। त्यांनी मला 4-5 वेळा बोलवले होते, महाराजांची ओळख करून देतो, पण त्यांनी कधी मला ओळख करून दिलेली नाही। शेवटी कंची मठाचे आमचे शंकरांना म्हणून मला ओळख झाले। अवघ्या त्यांनी महिन्यामध्ये महाराजांची ओळख करून दिली आणि तारीख सुद्धा दिली। पहिल्यांदा 2017 मध्ये शिवानंद लहरी आणि गोमाता वैभव विषय घेतला होता आम्ही। 2019ला मार्कंड चरित्र, आमच्या पद्मशाली समाज मोठा असल्या कारणाने आम्हाला ते मार्कंड चरित्र माहीत नव्हता नागरिकांना, की थोडंसं आम्हाला माहिती पाहिजे, मग त्या हिशोबाने आम्ही मार्कंड चरित्र घेतलं होतं विषय। 2023ला श्रीकृष्ण लीलामृत आम्ही 3 दिवस केलं होतं। यावेळेला आम्ही देवी वैभव विषय घेतलो। महाराजांना म्हणलं होतं की आम्ही सुंदरकांड पाहिजे होतं, पण सुंदरकांडाला अतिशय कडक नियम आहेत। कडक नियम जेवढा महाराजांना आहे तेवढं समितीला सगळ्यांना आहे। महाराज म्हणलं ते तुम्हाला नको तेवढं मोठं राहू द्या म्हणताना मग आम्ही देवी वैभवला ओके म्हणलं त्या दिवशी। आणि गेल्या वेळेला 27, 28, 29 डिसेंबरला मला तारीख दिली होती, पण काही दुर्घटना घडल्यानंतर ते महाराजांची गुडघ्याचं ऑपरेशन झाला, तो पोस्टपोन झाला होता। मग जसं ऑपरेशन झाला, रिकवर झाल्यानंतर लगेच आम्हाला सोलापूरकरांना बोलवून तारीख दिली महाराज। म्हणजे जवळपास 1 वर्ष अगोदर आपल्याला तारीख मिळाली। 27, 28, 29 डिसेंबरला होती गेल्या वर्षी, पण तो काही दुखापत घटना घडल्या कारणाने ते पोस्टपोन झाला होता। जसं ऑपरेशन झाला, रिकव्हरी झाल्याबरोबर लगेच मला फोन करून सांगितले की तारीख तुम्हाला सोलापूरकरांना तारीख देतो म्हणताना आम्हाला तारीख दिले। आणि देवी बसला अश्विनी मासमध्ये शारदा नवरात्रामध्ये आम्ही देवी महाराजांना भेटायला गेलो होतो। मग त्यावेळी सांगितले की आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही सोलापूर येणार आहोत। यावेळेला सोलापूरकरांचे प्रेम एवढं मोठं आहे आणि मला पण ते बघायला उत्साह वाटायला लागले, म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही सोलापूर येणार आहोत यावेळेला। म्हणजे यावेळी प्रथमच त्यांनी सहकुटुंब सोलापूरला येणार आहे, संपूर्ण कुटुंब यायला लागले पहिल्यांदा। म्हणजे हे सोलापूरवरची त्यांची प्रेम आणि आस्था म्हणावं लागेल। सोलापुरांच्या भेटीला त्यांनी आपल्या कुटुंबासमोर येत आहेत, कुटुंब नातवडे सहित यायला लागले यावेळेला आम्हाला अभिमानाने। नातवंडांना सुद्धा घेऊन येणार। 100 एवढा त्यांच्या उत्साह वाढली की सोलापूरकर प्रेम त्यांना अतिशय उत्साह वाढले। महाराज मी ज्या दिवशी शारदा नवरात्राला गेलो होतो भेटायला, महाराज माझ्या अगोदर म्हणले की मी सगळं तिकीट काढून ठेवलं, म्हणला मी फक्त यायची बाकी आहे म्हणलं, तर तुम्हाला बाकी काय? मी म्हणलो महाराजांना, महाराज कोल्हापूर पर्यंत विमानाचं तिकीट काढतो। नाही म्हणलं मी सगळं तिकीट काढून तयार आहे म्हणलं, मी सगळं फॅमिली। म्हणजे एवढा उत्साह महाराजांना होता। आपण जेवढा उत्साह दाखवलाय त्यापेक्षा अधिक 10 पटीने त्यांचा उत्साह आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। सोलापूरकरांची एवढं मोठं प्रेम महाराजांना आहे की त्यांनी नाही म्हणू शकत नाही असं त्यांच्या आम्हाला दाखवलेत। आणि स्वतःहून म्हणले की मी संपूर्ण कर्ज मी करून येतो, पाहिजे तर तुम्ही मला तिथे पैसे पण देऊ नका। काल सुद्धा महाराजांचा मुलगा मला फोन केला होता, ज्या ठिकाणी महाराज मुक्काम करतील त्यांनी महाराजा मुलगा म्हणले की महाराजांसाठी फक्त तुम्ही 1 रूम करा, बाकीचे पैसे आम्ही पेड करतो। नाही म्हणलं आम्ही तसं करू शकत नाही, आम्ही ज्या दिवशी सोलापूर आला ते आमचा खर्च असणार पूर्ण जाईपर्यंत। म्हणजे जेव्हा आपण समिती एक ऑर्गनायझेशन करतो त्यावेळी त्यांचा पूर्ण खर्च आपणच पाहत असतो, पण ते त्यांचं एवढं मोठं पण विशाल हृदय आहे की ते खर्च सुद्धा ते आपल्यावर नको म्हणते, त्यांचं खर्च त्यांनी बघून घेतो म्हणून। पण एक समिती म्हणून आपण ते भार त्यांच्यावर न टाकता त्यांनी सोलापूरला एवढं मोठं महाप्रसाद देण्यासाठी येत आहेत, हीच आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। त्यामुळे आपण खर्च सुद्धा आपणच उचलणार आहोत। आम्ही समिती पूर्ण आम्ही खर्च करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी कमीत कमी 10 ते 15,000 आम्ही लाडूची प्रसाद पाकिट केली आम्ही व्यवस्था पूर्ण। 15,000 भक्तांसाठी लाडूंची संपूर्ण व्यवस्था, लाडू प्रसाद वाटप करणार आहोत शेवटच्या दिवशी। जसं पहिल्या दिवशी 5-6 हजार असतील, दुसऱ्या दिवशी वाढतील, तिसऱ्या दिवशी 10 ते 15,000च्या वर संख्या जातील, त्या हिशोबाने आम्ही 15,000 लाडू पाकिट व्यवस्था केली। आपल्याला एवढं मोठं कार्यक्रमाचं व्यवस्थापन करताना अडचणी काय काय आल्या सर? नाही, अडचणी काय आल्या नाही आम्हाला।
सहजासहजी नाही, सगळे जागा मिळण्याबाबत जागा- परमिशन वगैरे जागेच्या परमिशनसाठी आम्ही अर्ज दिलो होतो मागच्या वेळेला, तो आम्ही कंटिन्यू केले. आम्ही फक्त रिन्युअल होता, रिन्यू करून हा घेतला तेवढा होता. रिन्युअल करून आम्ही कंटिन्यू केलो. फक्त भाड्यामध्ये आम्हाला थोडं जास्त वाटलं तर आम्ही रिक्वेस्ट केलो, मग त्या थोडं आम्हाला मदत केली. म्हणजे आध्यात्मिक कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा सुद्धा सहकार्य आपल्याला हो, लाभलेलं 100% आम्हाला, आम्ही जसं गेलो तसं आम्हाला प्रत्येकाने सहकार्य केलेत. जसं महापालिका आम्हाला नुसतं परमिशन देऊन नाही, प्रति दिवस आता गेल्या 8 दिवस झाले रोज साफसफाईला माणसं लावले होते त्यांनी. आज सुद्धा संपूर्ण परिसरमध्ये सध्या JCB सगळ्या गाड्या डंपर चालू आहेत साफसफाईसाठी. महापालिकेने सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलेत. त्यात पोलिसांचं नियोजन काय असेल का? नाही, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था हो, म्हणून पोलिसांची आता संध्याकाळी आम्हाला बैठकला बोलवलेत, मिटिंगला. पोलीस परमिशन झालेली आहे, तुमची स्पीकर परवाना, तुम्ही जेलरोडला येऊन भेटा. मग त्यांनी काही रिस्ट्रिक्शन देतात, एवढा गर्दी असणार, तुम्ही कंट्रोल कसं करणार, बंदोबस्त का मागितला नाही, हे सगळं त्यांचं असणार. आणि कुठल्याही प्रकारची झेंडा लावता कामा नये, जातीवादी शिवीगाळ करायचं नाही, त्यांचे काही आम्हाला नियमाटी घालून देतात, तो आम्ही मान्य करतो. आम्ही सरकारी नियम असतील ते आध्यात्मिक आपल्याला कार्यक्रमामध्ये सांगतील. आम्ही कुठली जातीवाद शिवीगाळ करायची काय विषयच नाही, आणि कुठली झेंडा आम्ही लावत नाही. एवढं मोठं नियोजन करताना आपली समितीचे किती लोकांचे सदस्य असेल सर? आम्ही 10-15 लोक समिती आहे मेन. छोटे समिती पण आहे, मोठे समिती पण आहे. आम्ही प्रत्येकाचे काम ज्याचे त्याने काम करतात. म्हणजे जवळपास एक 15-20 हजार भक्तांचा महापूर येतो ओसाडणार आहे. हो. त्यासाठी नियोजन म्हणजे एवढं कमी लोकांचं नियोजन त्याला पुरेल का? नाही, आम्हाला मागच्या वेळेला पोलिसांनी असंच म्हणलं होते की आम्ही पोलीस बंदोबस्त कसे देऊ शकतो. हे सगळं म्हटल्यानंतर स्वतः पोलीस कमिशनरनी 25-30 पोलीस बंदोबस्त दिले आम्हाला, न सांगता आम्हाला. म्हणजे उस्ताद त्यांना पण वाटलं होतं की स्वतःहून 25-30 पोलीस बंदोबस्त दिले, ट्रॅफिक पोलीस दिले, म्हणजे गर्दी कंट्रोल करण्यासाठी. आम्हाला पण या विश्वास आहे, पोलीस आम्हाला सहकार्य करतील. परत भक्तगण, सोलापुरातले जे भक्तगण आहे ते आपण सेंटर पॉईंट जे आहे इथलं प्रवचनचं, तर आपलं काही भक्तगण जुना घरकुल, नवीन घरकुल किंवा कुंभार येऊन पण येणार, त्यासाठी काय व्यवस्थापन केलेलं आहे? नाही, आजपर्यंत आपण 4 वेळा प्रवचन केली होती. कधी आम्ही महाराजांच्या प्रवचनाला आम्ही वाहनाची व्यवस्था कधी केलं नव्हतं. आणि भक्तांनी एवढा उत्साह प्रतिसाद मिळतो आम्हाला वाहनाची गरज पण आम्हाला कधी विचारलं नाही. आज प्रत्येक मिटिंगला आम्ही म्हणतो की कोणी आम्हाला विचारलं नाही, स्वखर्चाने येतात. पूल नाही, पुलाची बागे खर्च करतात, येतात, ऐकतात आणि जातात. आणि विशेष करून म्हणजे बिड्या करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असते. त्या महिलांसाठी आम्ही विशेष करून समोर आम्ही मॅटिंगची व्यवस्था केली की महिलांनी, गरीब महिलांनी त्यांना चांगलं हे व्हावं म्हणतो सुविधा. VIP कॅटेगरी असू दे, वयोवृद्ध कॅटेगरी असू दे, महिला वगैरे, त्यांचं नियोजन कसं झालेलं आहे? नाही, वयोवृद्धसाठी आम्ही 3 खुर्ची व्यवस्था केलेली आहे. आणि काही VIP लोक येतात त्यांच्यासाठी आम्ही सोफा सेटची व्यवस्था केलेली आहे. आणि आपले जे बीडी कामगार असतात त्यांच्यासाठी आपण भारतीय बैठक म्हणून आपण वेलवेट मॅटची व्यवस्था केली. 2 एकर, 1 एकरमध्ये ती मॅटमध्ये त्यांची सोय आहे. बाकी इथं आपलं खुर्च्या सोय आहेत आणि 4 LED स्क्रीन आहेत. आणि उजेडसाठी आम्ही 150 फोकाची व्यवस्था केली, म्हणजे संपूर्ण मैदानामध्ये उजेड पाहिजे म्हणून. आणि LED वरनं सुद्धा प्रक्षेपण होणार आहे. हो, LED वरनं प्रक्षेपण होणार आहे. यावेळेला आम्ही 2 कॅमेरा लावलेत, विशेष करून महाराजांसाठी वेगळा आहे. आणि पब्लिकमध्ये सुद्धा कॅमेरा दाखवावा, एक चेहरा सुद्धा दाखवायला पाहिजे म्हणून आम्ही 2 कॅमेरा लावले यावेळेला. मग आपल्या आजूबाजूचं एक जे तीर्थक्षेत्र आहे, पंढरपूर, महालक्ष्मी किंवा स्वामी समर्थ महाराज, तुळजाभवानी, ते त्यांच्या परिवारासाठी आपण काय दर्शन वगैरे आयोजित केलेलं आहे? नाही, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापुरात 3 व्यवस्था मी केलेली आहे. म्हणजे त्यांच्या परिवारासाठी सुद्धा दर्शनाची व्यवस्था पूर्ण समितीकडून आम्ही व्यवस्था केलेली आहे. वाहनाची व्यवस्था पण आहे, त्या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था आम्ही सगळं केलेली आहे. म्हणजे महाराज सुद्धा एकदम संतुष्ट आहेत की ते एवढ्या लांब आल्यावर सुद्धा एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांचं सुद्धा दर्शन त्यांना होणार आहे. आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचा काय? मागच्या वेळेला गेलो होतो, मार्कंडेय मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आम्ही दर्शन केलं होतं. महाराज आता यावेळेला आता काही सांगता येत नाही, कारण काय आता पहिल्या दिवशी उद्या पंढरपूर आहे, दुसऱ्या दिवशी महाराज म्हणले 300 किलोमीटर कोल्हापूर, तरी सुद्धा जाऊ म्हणले सकाळी पहाटे लवकर जाऊ, आपण 2 वाजेपर्यंत येऊ. महाराजांना एवढा कॉन्फिडन्स आहे की जाऊ चला म्हणले. म्हणजे एवढा बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा त्यांनी वेळ द्यायला तयार आहेत आपल्यासाठी. आज सोलापूरकरावरती त्यांचं प्रेमच म्हणावं. अतिशय सोलापूरकरावरती एवढा मोठा प्रेम आहे की जसं सोलापूरकर नागरिकांनी महाराजांवर एवढं प्रेम करतात, तेवढं मोठ्या महाराजांनी सुद्धा सोलापूरकरावर प्रेम करतात. म्हणजे काही एका हाताने 2019 मध्ये महाराज म्हणले होते की यापुढे आता मी सोलापूर एवढा लांब प्रवास करू शकत नाही, आता वय संपलंय. परंतु त्यानंतर 2दा आले परत. विशेष करून सोलापूरकरांचे प्रेम असल्या कारणाने महाराज स्वतःहून 2दा परत दिले वेळ आम्हाला. तेलंगणा, आंध्र सोडून येत नव्हते खरं तर, पण आम्हाला स्वतःहून म्हणले की मी सोलापूरला येऊन जाईन परत प्रवचनला. आमचं भाग्य आहे. दुसऱ्यांदा येत आहेत पुन्हा? नाही, 4थ्यांदा. 2016 नंतर 17, 19, 23, 25
असं चौथ्यांदा यात्रा, तसं बघायला गेलं तर 5व्यांदा हा. मध्ये यात्रा होती, सातारा यात्रा म्हणून. त्या ठिकाणी 250 लोकांनी यात्रा घेऊन आली होती. म्हणजे सोलापूरला 5 वेळा महाराज आलेत आजपर्यंत. सोलापूरकरांचं भाग्य आहे. आणि सोलापूरला आता या 2 दिवस यात्रा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सोमवार आमच्या प्रमुख पदाधिकारी समिती, काही लोकांची गाठी भेटी असतील किंवा मिटिंग आम्ही जे सांगतील, आता महाराज म्हणले की तुम्ही ठरवा कसं करणार ते, आणि ते पुढचे आम्ही विचार करू. आपण 2 दिवसात आम्ही विचार करून आमची तुम्ही दिलेल्या कमिटी. काही विशिष्ट लोकांच्या यादी त्यांना ते भेटणार. हो, आम्ही पदाधिकारी जे आता, तुमचे संयोजक असेल. हो आम्ही संयोजक आम्ही बसून ना पदाधिकारी, त्यामध्ये आम्ही कोणाकोणाला भेटायचं काय नाही, कुठं भेटायचं आम्ही ठरवून ना मग महाराजांना तेवढा निरोप दिल्यानंतर महाराज स्वतः भेटतील, तिथं भेटतील किंवा आमच्याकडे येतील. मागच्या वेळेला टीडे पाला आले होते, तसं आता आम्ही सांगू. तेव्हा अवघे 24 तास सुद्धा उरलेले नाहीत. उद्या जवळपास या वेळेला त्यांचं कार्यक्रम सुद्धा चालू झालेलं असतील, भव्य कार्यक्रम होणार असेल. काय फिलिंग करत आहात सर आपण? नाही, आनंदी गडो म्हणतात ना, तसा उत्साह वाढलेला आहे. जसं दिवस जाते तसा उत्साह जास्त वाढायला लागलाय. आणि आता तर काही तासांचा अवधीवर येऊन टेपलेला आहे कार्यक्रम. 100% खरं आहे. काही तासामध्ये आता आमची पूर्ण नियोजन झालेलं आहे. पूर्ण या ठिकाणी आम्हाला जो प्रवचनची तयारी होती ते संपूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. फक्त आता उद्याची वाट बघायला लागलो, सकाळी पाठ्य कधी होणार, महाराज कधी दिसतील आम्हाला. धन्यवाद सर. आपण सोलापूरकरांसाठी एवढं मोठं महापुण्याचं कार्य करत आहात. एवढं आध्यात्मिक व्यक्तींसाठी आपण सोलापुरात, आध्यात्मिक व्यक्तीला आपण सोलापुरात आणून त्यांच्याद्वारे प्रवचनाचं महापुण्य कार्य करत आहात. त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या चॅनलतर्फे सुद्धा आपले कार्यक्रम यशस्वी हो आणि महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहावं अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.